मुक्ताबाई नमो त्रिभुवनी पावनी आद्य त्रयजननी देवाची जोडून कृपाई ठेवितो माथा तुका विनवी पंढरी नाथा रंगे उडवावे रंगकथा पूर्वी मनोरथा माय बापा यस्य स्मरण मात्रेन मंदोपी विबुधायते संतंतं परमोधामं वंदे बंकट स्वामिनं सेवे लागी सेवक झालो तुमच्या रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुबटा भाव बळे विष्णुदास नाही नाश पावत योग भाग्ये घरा येती सर्व शक्ती चालत। प्रस्तुत आज या ठिकाणी जो काही कीर्तन रूपी सेवेचा योग आहे सर्वांना कल्पना आहे, सर्वांना ज्ञात आहे, सर्वांना श्रुत आहे, सर्वांना विदित आहे। अनेक अशा संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेलं पुनीत झालेलं गाव अर्थात हे भूगाव नावाचं गाव। आणि या भूगाव नगरीमध्ये ग्रामदैवत हनुमंतरायांच्या या दरबारामध्ये समस्त ग्रामस्थ मंडळी, गावातील समस्त भजनी मंडळ, गावातील समस्त तरुण मित्र मंडळ या सर्वांच्या सहकार्यातून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी विश्व माऊली श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्ताने होऊ घातलेला हा वार्षिक अखंड हरिनाम सप्ताह हे वर्ष किती आहे? 31वे वर्ष आणि 32वे का? बरं 32वे वर्ष आणि 32व्या वर्षातील या नाम सप्ताहातील आजची 2 नंबरची नाही दुसऱ्या क्रमांकाची 2 नंबरची नाही दुसऱ्या क्रमांकाची सेवा समस्त ग्रामस्थ मंडळी, समस्त भजनी मंडळ, गावातील समस्त तरुण मित्र मंडळ यांच्या वतीने आमचे हरिभक्त परायण परमार्थ स्नेही गायनाचार्य आमचे जगदीश महाराज कडाळे, त्याच पद्धतीने आमचे हरिभक्त परायण विनोद महाराज पवार यांच्या माध्यमातून हे सेवेचं निमंत्रण मला प्राप्त झालं आणि त्यांच्या आग्रहामुळे इथपर्यंत येण्याचा योग आला। कीर्तनाकरता उपस्थित सर्व गुणीजन, गायक, वादक, महाराज मंडळी, मृदंगाचार्य आमचे हरिभक्त परायण आदरणीय पांडुरंग महाराज नळे महाराजांची उपस्थिती आहे। आमच्या उजव्या बाजूला आमचे हरिभक्त परायण सागर महाराज कडू महाराजांची या ठिकाणी मृदंगाची साथ आहे। त्याच पद्धतीने सर्व गावातील विद्यार्थी मंडळ, तरुण मित्र मंडळ, टाळकरी भजनी मंडळी, चोपदार, विलेकरी बाबा, गावातली मंडळी, त्याच पद्धतीने आज विशेष उपस्थिती आमचे हरिभक्त परायण अनशोम महाराज गावंडे महाराजांची या ठिकाणी उपस्थिती आहे। त्याच पद्धतीने या ठिकाणी ज्ञानेश्वरीचं पारायण चाललेलं आहे ना, भरपूर मंडळी बसली असेल पारायणाला, महिला मंडळ जास्त असतील। ज्ञानेश्वरीचं पारायण या ठिकाणी सुरू आहे आणि ज्यांच्या मुखारविंदातून तुम्ही या ठिकाणी ज्ञानेश्वरी पारायण श्रवण करीत आहात आमचे हरिभक्त परायण आदरणीय परमपूजनीय निवृत्ती महाराज शेलार महाराजही या ठिकाणी आहेत। त्याच पद्धतीने श्री संत गजानन महाराजांच्या जीवनचरित्राची कथा तुम्ही या ठिकाणी श्रवण करीत आहात। अविनाश महाराज आहे ना कडू यांच्या मुखातून या ठिकाणी कथा श्रवण तुम्ही करत आहात। सर्व सुंदर असं नियोजन आहे। तुम्ही सर्व उपस्थित मायबाप सर्वांच्या चरणी मी साष्टांग प्रणिपात करतो। जास्त काही परिहार देत नाही। आता कीर्तनाची वेळ 7 ते 9 बाहेर वागणारे महाराज आहेत का? नाही, माझ्या पोशाखावरून तुम्हाला माझा नियम लक्षात येत असेल। मी तसा परंपरेचा माणूस आहे, म्हणजे
याचा अर्थ तुम्हाला कसं बसायचं कीर्तनात तसं बसा. खांबाला टेकून बसा, कट्ट्यावर बसा, मंडपाच्या बाहेर बसा, डोळं लावून ऐका. लय हातपाय दुखले, कीर्तनामध्ये सगळ्या प्रकारची योगासनं प्राणायाम केली तरी चालतील. नाही एखादा चक्कर मधातून मारून आले तरी चालतंय, काहीच अडचण नाही. फक्त आपल्या कीर्तनाचा एकच नियम लक्षात घ्या. कीर्तनामध्ये ज्या ज्या वेळेला विठ्ठल विठ्ठल भजन होईल, पुंडलिक गजर होईल, त्या वेळेला तुमच्या हाताने विठ्ठल विठ्ठल म्हणायचं आणि तोंडाने टाळी वाजवायची. ज्या आरती हसले त्या आरती भोगावमध्ये 5G नेटवर्क रेंज भरपूर वाटते. अशीच रेंज 9 वाजेपर्यंत राहू द्या. गोड असं चिंतन तुमच्या समोर मला मांडायचंय. हाताने टाळी आणि मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा. विठ्ठल गुरु तुकाराम महाराजांचा अभंग सेवेकरता घेतलेला आहे. या अभंगाच्या द्वारे जगद्गुरु तुकाराम महाराज भावाच्या बळावरती विष्णुदासांनी कुठली कुठली फळं मिळवली या फळाचं वर्णन महाराज या अभंगामध्ये करतात. सज्जन हो, तुम्ही आपण मृत्यू लोकामध्ये राहतो. अय बोरा बोल नको. तुम्ही आपण मृत्यू लोकामध्ये राहतो आणि या मृत्यू लोकाचं जर तुम्ही आपण निरीक्षण केलं तर आपल्या गोष्ट लक्षात येईल. या मृत्यू लोकामध्ये प्रत्येक जीवाला फळाची अपेक्षा आहे. काय बोललो मी? बोला बोला, काय बोललो? प्रत्येक जीवाला फळाची अपेक्षा आहे. प्रत्येक जीवाला फळ मिळवायचंय. पण ऐका, प्रत्येकाचं फळ हे वेगळे वेगळे, एकाचं फळ एकासारखं नाही. प्रत्येक जीवाला वाटते मला फळाची प्राप्ती झाली पाहिजे. फळ म्हणजे रामफळ सीताफळ ते नाही. फळ म्हणजे फायदा. प्रत्येक जीवाला वाटते माझा काही ना काही फायदा झाला पाहिजे. प्रत्येकाला फळाची अपेक्षा आहे. पण लक्षात घ्या, जगद्गुरु तुकाराम महाराजांचा गाथ्यामध्ये सिद्धांत आहे, ज्याला फळ मिळवायचंय त्याच्याजवळ काय पाहिजे? बळ पाहिजे. काय पाहिजे? बळ पाहिजे. बळ. पावावया फळ त्याच्याजवळ काय पाहिजे? काय पाहिजे? बळ पाहिजे. बळ. बळाशिवाय फळाची प्राप्ती होत नाही. आता बळामध्ये 2 प्रकार आहेत. एक आहे सांसारिक बळ, दुसरं आहे पारमार्थिक बळ. आता सांसारिक बळामध्ये अजून प्रकार मोजा तुम्ही किती होते मी सांगतो. सांसारिक बळ, शक्तीचं बळ, संपत्तीचं बळ, सत्तेचं बळ, एकीचं नाम संघाचं बळ आणि बुद्धीचं बळ. किती झाले? 5 झाले. हा, बर बर बर, असंच लक्ष ठेवा बर का. आणि शेवटी मी प्रश्न विचारले, जे 1 नंबर उत्तर देतील आजचे दक्षिणा त्यांनाच. फक्त योग्य उत्तर द्यायचं बर का. पहिला प्रकार शक्तीचं बळ. प्रत्येकाला असं वाटते माझ्याजवळ शक्ती पाहिजे, ताकद पाहिजे. प्रत्येकाला वाटते का ना मी पहिलवान झालो पाहिजे? वाटतं का नाही? प्रत्येकाला वाटतं मी पहिलवान व्हावं, मी ताकदवान व्हावं, मी शक्तिमान व्हावं. पण लक्षात घ्या, चहा पिऊन पिऊन पहिलवान होत नसते बरं. त्याच्याकरता दूध, दही, तूप, दंड बैठका, व्यायाम करावा लागतो, आहे का नाही? म्हणून प्रत्येकाला वाटते माझ्याजवळ शक्तीचं बळ असावं. शक्तीचं बळ कुणाकडे होतं? हनुमंत महाबळी, दाढी रावणाची जाळी. काय केलं हो? करोडी उड्डाण केले लंकेचे, जाळी येली लंका, धन्य धन्य म्हणे तुका. शक्तीचं बळ आमच्या मारुतीरायांच्या जवळ होतं. शक्तीचं बळ, ताकद. चला पुढे. संपत्तीचं बळ.
प्रत्येकाला वाटते माझ्याजवळ संपत्ती असावी, प्रत्येकाला वाटते की नाही? प्रत्येकाला पैसा आवडतो का नाही? पैसा आवडत नाही, हात वरी करा बरं. पैसा आवडत नाही, हात वरी करा. एकही नाही, सगळ्याला पैसा आवडतो. मला तुम्ही सांगा, शेतकरी वर्ग शेतामध्ये दिवसभर रात्रभर राबतो, ऊन वारा पाऊस याचा काही एक विचार न करता तो काबाड कष्ट करतो. कशा करता रे बाळा? पैसा करता. कशा करता? पैसा करता. त्याला माहितीये योग्य प्रकारचा असा माल आपल्या शेतामध्ये निघाला, त्या मालाला योग्य भाव मिळाला की आपल्या 2-4 पैसे येतील. शेतकरी काबाड कष्ट करतो. कशा करता? बोला बोला. पैसा करता. बर. नोकरदार वर्ग दिवसभर नोकरी करतो, नाही जास्त पगार पडावा म्हणून ओव्हर टाइम, नाही नाईट ड्युटी. कशा करता? कशा करता? पैसा करता. पैसा करता. बर. शेतकऱ्याचे प्रयत्न पैसा करता, नोकरदाराचे प्रयत्न पैसा करता. आता आम्ही कीर्तनकार गायक वादक या गाऊन त्या गाव, या गाऊन त्या गाव, कशा करता फिरतो रे? ते पाहिजे म्हणजे पैसा करता. बरं, त्यांचं काही खोटं नाही ना. म्हणजे पैसा प्रत्येकाला आवडतो. महाराज म्हणतात असं कोण आहे की ज्याला या गोष्टी आवडत नाही? कोणत्या हो महाराज? ऐसा कोण आहे हे जया नावडे, कन्या पुत्र घोडे दारा धन. प्रत्येकाला धन आवडतंय, प्रत्येकाला पैसा आवडतो, प्रत्येकाला वाटते माझ्याजवळ संपत्तीचं बळ असावं. चला पुढे. संपत्तीचं बळ. तिसरा बळ सांगितलं सत्तेचं बळ. प्रत्येकाला वाटतंय माझी सत्ता असावी. आता बसलेल्यापैकी मला सांगा, प्रत्येकाला पंतप्रधान व्हावं वाटतंय का नाही? व्हावं वाटतंय. बरं, नाही पंतप्रधान, कमीत कमी मुख्यमंत्री तरी व्हावं वाटते ना? व्हावं वाटते. बरं, नाही मुख्यमंत्री, कमीत कमी खासदार तरी. बरं, नाही खासदार, कमीत कमी मला आमदार झाल्यासारखं वाटतंय. बरं, नाही आमदार, कमीत कमी ग्रामपंचायतचा सरपंच तरी. हा. बरं, नाही सरपंच, कमीत कमी ग्रामपंचायतचा सदस्य तरी. बरं, नाही सदस्य, कमीत कमी घराचा मालक तरी. म्हणजे प्रत्येकाला वाटते माझी सत्ता असावी. पण आपली व्यवहारात म्हणे सत्य पुढं शहाणपण चालत नाही. प्रत्येकाला वाटते माझं सत्तेचं बळ असावं. सत्तेचं बळ. चौथा प्रकार सांगितला संघाचं नाम एकीचं बळ. गावामध्ये जर विकास करायचा असेल, गावाची प्रगती करायची असेल तर गावामध्ये काय पाहिजे? एकी पाहिजे. एकी. एकीचं बळ. व्यवहारामध्ये म्हणे गाव करीते राव काय करी. गावामध्ये एकी पाहिजे. एकीचं बळ. आणि पाचवा प्रकार सांगितला बुद्धीचं बळ. प्रत्येकाच्या जवळ बुद्धीचं बळ पाहिजे. मनुष्य देहाला आलात ना, तर मनुष्य देहाला आल्यानंतर बुद्धी पाहिजे. महाराज म्हणतात मनुष्य देहीचे निज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे, एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिदला. तुकोबाराय म्हणतात भाग्य आले ती मनुष्य देहा. या मनुष्य देहाला आलेले लोक भाग्यवान आहेत का? याच देही घडे देवाचे भजन आणि कहे ज्ञान, नाही कोठे आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. म्हणून मनुष्य देहाला देवच होईल म्हणत ते होती असं हे ज्ञान. पण काही काही लोक मनुष्य देहाला आले पण त्यांना बुद्धीचं बळ अजिबात नाही. त्यांची बुद्धी म्हणजे गुडघ्यातला मेंदूच. कहा गए तो कहा नाही आणि क्या लाया तो कुछ नाही. मी कुठून आलो कोहम कथमिदम जातम हे ज्याला ध्येय माहित नाही, असे काही काही लोक या मृत्यू लोकांमध्ये पाहायला मिळतात. महाराज म्हणतात तुमच्याजवळ कुठल्या प्रकारचं बळ नसलं तरी चालेल, पण ज्याच्या जवळ बुद्धीचं बळ आहे तो जग जिंकू शकतो. बुद्धिबळाच्या पुढं ही सगळी बळ तृणतुल्य म्हणजे गवता समान आहेत. बुद्धी पुढे बळ तृणतुल्य. बुद्धी पुढे बळ तृणतुल्य. म्हणतात बुद्धिबळाच्या पुढे ही सगळी बळ तृणतुल्य म्हणजे गवता समान आहेत. म्हणून माणसाच्या जवळ बुद्धीचं बळ पाहिजे. ऐका, आतापर्यंत मी जेवढी तुम्हाला बळ सांगितली ही झाली सांसारिक बळ. कोणती? सांसारिक बळ. लक्षात घ्या, सांसारिक बळाने भगवंताची प्राप्ती होत नाही. मग विचार येतो तो पारमार्थिक बळाचा. आता पारमार्थिक बळामध्ये 3 प्रकार. कुठले कुठले? एक आहे विवेकाचं बळ,
दुसरं आहे वैराग्याचं बळ आणि तिसरं आहे आजच्या अभंगामध्ये सांगितलेलं भावाचं बळ. विठ्ठल विवेकाचं बळ म्हणजे ज्ञान. मनुष्य देहाला आल्यानंतर ज्ञान पाहिजे. वैराग्य या शब्दाचा अर्थ विरक्ती पाहिजे. ज्ञानोबराय म्हणतात विरक्ती वाचून काही ज्ञानाशी तगणेच नाही. विरक्तीशिवाय वैराग्याशिवाय ज्ञान टिकत नाही. किंवा भगवान परमात्मा गीतेमध्ये सांगतात अर्जुनाला, अर्जुना माझी प्राप्ती कुणाला होते? भगवान परमात्मा कुणाला प्राप्त होतो? तर भगवान सांगतात जे विवेकाची भाषा नेनती तैसी वैराग्याची शिवण देखती ते मूर्ख केवी पावती मज ईश्वराते. भगवान म्हणतात ज्यांना विवेक काय हे माहित नाही, जे वैराग्याच्या शिवेपर्यंत पोहोचत नाही, अशा मूर्खाला माझी प्राप्ती होत नाही. मग भगवान परमात्मा कोणाला प्राप्त होतो? तर ऐका, विवेकही महत्वाचं आहे, वैराग्यही महत्वाचं आहे, पण विवेक वैराग्याच्या बळापेक्षा श्रेष्ठ असणारं भावबळ. भावबळ भगवान श्रीमद भागवतामध्ये उद्धवाला सांगतात, उद्धवा या गवळणीला गोपाळांना माझी प्राप्ती कशाच्या बळावर झाली? न साधयति माम योगो न सांख्यम धर्म उद्धवः न स्वाध्याय तपो त्यागो यथा भक्ती ममोर्जितः. भगवान म्हणतात उद्धवा मी या गवळणीला गोपाळांना स्वाध्यायाने, तपाने, ज्ञानाने, यज्ञाने, धनाने प्राप्त झालो नाही. मग देवा तुमची प्राप्ती त्यांना कशी झाली हो? नेमकं त्यांनी केलं काय? लोका गोकुळीच्या झाले ब्रह्मज्ञान केलिया वाचून जपत देवाला घरानंदाची गावा धन्य त्याच्या दैवा देवाले. देवा नेमकं तुमची प्राप्ती कशाच्या बळावर झाली त्यांना? भगवान उत्तर देतात यथा भक्ती ममोर्जितः. याच पदाचा अनुवाद ज्ञानोबराय करतात भाव बळे आकळे रवी कशातले प्रमाण? आता प्रमाण म्हणलेलं कशातलंय? हरिपाठातलं. हरिपाठ कशाला म्हणतात? हरिपाठ म्हणजे काय? हरीचा पाठ तो हरिपाठ. जो करी हरिपाठ त्याची वैकुंठाची वाट. जो न करी हरिपाठ त्याची काय वाट? त्याची काय नाही, त्याची हरिपाईल पाठ. कोणाची? म्हणून नित्य सत्य मीत हरिपाठ ज्याशी हरिपाठ केला पाहिजे. हरिपाठ हरिपाठातलं प्रमाण आहे भावबळे आकळे येरवी नाकळे. आता काय भावबळे, काय आकळे, काय नाकळे मला अजून न कळे. तुम्हाला काय सांगावं कळे? मी जर बोललो हे जर तुम्हाला न कळे मग काय सांगावं तुम्हाला काय कळे? कळे कळे काहीतरी कळे. भावबळे आकळे. आकळे या शब्दाचा अर्थ जवळ येणे, आकर्षित होणे. भगवान परमात्मा भावाच्या बळावर काय होतो? जवळ येतो, आकर्षित होतो. भाव या शब्दाचा अर्थ श्रद्धा, भाव या शब्दाचा अर्थ निष्ठा, भाव या शब्दाचा अर्थ प्रेम, भाव या शब्दाचा अर्थ भक्ती. विठ्ठल विठ्ठल
लौकिक अर्थाने घ्यायचा नाही. एक मौज म्हणून उदाहरण सांगतो. आपल्या भुगावचा बाजार कधी असतो? रविवारी. कुठला? गावातच का? भुगावचा बाजार होता रविवारचा, उद्या वाटते. एक आजी राहत होती. आजी बाजारात गेली आणि आजीनं 5 किलो गहू विकत आणले. किती? 5 किलो. मग शेजारच्या गंगूबाईने विचारलं, म्हणले आजी गहू कसे आणले? आजी म्हणले पिशवीनं आणले. अगं म्हणली तसं नाही, कसे आणले म्हणजे कोणत्या भावानं आणले? आजी म्हणली चुलत भावानं आणले. आता विचारला कोणता भाव आणि सांगितलं कोणता भाव. दृष्टांतात भाव या शब्दाचा अर्थ तिथं काय आहे? पैसा. आता काही काही लोक आम्हालाही विचारतात, महाराज तुमचा भाव काय? तुमचा भाव काय? पण मी सांगत असतो, हल्लीच्या काळामध्ये कीर्तनाचे भाव ठरवण्यापेक्षा कीर्तनकारांना श्रोत्यांच्या अंतःकरणामध्ये कीर्तनाचा भाव पोहोचवला पाहिजे. विठ्ठल असो ज्याचे त्याचे माताना आपण करावी ते कथा. कालाय तस्मै नमः. विचित्र काळ आहे. भाव या शब्दाचा अर्थ आजच्या अभंगामध्ये श्रद्धा, प्रेम, निष्ठा. परमार्थ करीत असताना तो भाव ठेवून केला पाहिजे. काही नलगे एक भावाची देवा कारणे भाव तस्मा. देव भावाचा सगळ्यांना प्रमाण पाठ. नाहीतर मग किती परमार्थ करा आणि त्याच्यामध्ये भाव नाही, काय त्याला किंमत नाही. महाराज म्हणतात, काय करावी ती 32 लक्षणे, नाक नाही तेने वाया गेले. म्हणले का हो? म्हणले महाराज लय चांगले. लय चांगले म्हणजे? म्हणे महाराजांचं पाठांतर खूप आहे. म्हणले महाराजांजवळ फॉर्च्युनर गाडी आहे. म्हणले मग महाराजांच्या सोबत 4-5 माणसं आहेत. म्हणले मग महाराजांचं पाकिट मोठं आहे. म्हणले मग महाराज फार दिसायला चांगले. म्हणलं मग भानगड काय? म्हणले महाराजांना फक्त प्यायची सवय आहे. आता काय साठायचं बाकीच्या वर्णनाला? काय किंमत आहे? तसं प्रेमाविन भजन, नाकाविन मोती, अर्थाविन पोती वाचून. नाकाविन मोती, अर्थाविन पोती वाचून. काय? परमार्थिक क्रिया करत असताना भाव पाहिजे. काय पाहिजे? भाव पाहिजे. भाव शब्द पाहिजे. शेगावची वारी करायची आहे ना, मनामध्ये काय पाहिजे? भाव पाहिजे. आता भोगाव ते श्री क्षेत्र शेगाव आपली वारी निघते. किती तारखेला? 11 फेब्रुवारीला आपल्या भोगावरून शेगावची काय आहे? वारी. कोण कोण शेगावला गेलं नाही हात वरी करा बरं. गेलेच नाही? बहुतेक सगळेच गेलेले आहेत. पण जे जे गेलेले नाहीत ना, माझी त्यांच्या चरणावरती विनंती आहे, बाबांनो मनुष्य देहाला आलात ना, एकदा तरी शेगावला जा. किती जा? एकदा तरी शेगावला जा. पण जायच्या अगोदर जा. म्हणून मनुष्य देहाला आलात, भाव ठेवून शेगावची वारी करा. निश्चित फळ मिळते. श्री संत गजानन बाबा निश्चित जीवावरती कृपा करतात. फक्त भाव पाहिजे. परमार्थामध्ये भावाला फार मोठी किंमत आहे. मला तुम्ही सांगा, त्या बळीराजाच्या जवळ काय होतो बाबा? काय होतं बळीराजाजवळ? काहीच नव्हतं. तरी भाव बळे बळी प्रबळू, तेने देव केला द्वार पाडू, शेखी दासांचा दयाळू सोये करी. नाथ महाराज एकनाथी भागवतामध्ये सांगतात, बळीराजाच्या जवळ काय होतं? पण भावाच्या बळावरती भगवान परमात्मा बळीच्या द्वारामध्ये द्वारपाल झाला. म्हणजे चोपदार झाले. कोण झाले? चोपदार. राखेदार वंटा बळीचा, पांडुरंग बाबा जुने वारकरी म्हणायचे, ज्याचे आहेत पाठ नाट, म्हणले त्याच्या कीर्तनाचा काय सांगावा थाट. का? प्रमाणाची कमीच नव्हती. विकोबंध करा. राखे दारवंटा बळीचा, सारथी झाला अर्जुनाचा. भगवान परमात्मा भावाच्या बळावरती बळीच्या द्वारामध्ये द्वारपाल म्हणजे चोपदार झाले. आता लोकांना चोपदार व्हायची लाज वाटते बरं. लाज वाटते. चोपदाराचा अधिकार सामान्य नाही. चोपदार या शब्दाचा अर्थ काय? चोप देणारा चोपदार. पण हल्लीच्या काळामध्ये असे चोपदार झाले, लोकांचाच त्यांना चोप आहे का नाही?
पण अधिकार मोठा आहे. वास्कर फळावरती नियम आहे, कीर्तनकाराने कीर्तन तोपर्यंत करायचं कुठपर्यंत, जोपर्यंत चोपदार पाया पडत नाही तोपर्यंत. चोपदार पाया पडला की करा ज्ञानेश्वर माऊली. मग त्या चोपदाराच्या मनात जर आलं तर तो 5 तासही पाया पडत नाही. किती म्हणजे टिपण्या कीर्तन करायचं कामच नाही कीर्तन करायचं. फार मोठा अधिकार आहे. पण लोकांना काय परमार्थ माहितीये, कशासोबत काय खावं हे लोकांना कळत नाही. विठ्ठल म्हणून भगवान परमात्मा द्वारपाळ झाले कशाच्या बळावरती, भावाच्या बळावरती. भाव बळे कैसा झालासी लहान किंवा मोठे भावार्थाचे बळ, देव झाला त्यांचे बाळ. तुम्ही मला सांगा, नंद यशोदेच्या जवळ काय होतो, वसुदेव देवकीच्या जवळ काय होतं की भगवान परमात्मा त्यांचं बाळ झाला. बाळ ऋण फेडावया अवतार केला. कशा करता, तर फक्त त्यांच्या भावाच्या बळावरती परमात्मा त्यांचं बाळ बनला. म्हणून विश्वाचा जनिता म्हणे यशोदेशी माता, किंवा ऐक ऐक सखे बाई, नवल मी सांगू काय, त्रैलोक्याचा धनी तो हा, यशोदेशी म्हणतो मम्मी. मम्मी काय, आई का म्हणलं मम्मी. आई नको ग, आई नको ग, आई मज मारू नको ग, नाही नाही म्या खादली माती, पाहिली माती. असं आई नको ग, आई मला मारू नको. एवढा मोठा परमात्मा पण वसुदेव देवकीला आई म्हणतो, यशोदा मातेला आई म्हणतो. कशाच्यामुळे, भावाच्या मुळे. एवढा मोठा तो परमात्मा पण भावाच्या बळावरती वश होतो, आपलासा होतो. आमच्या संत महात्म्यांनी त्यांच्या जीवनामध्ये काहीच कमवलं नाही, फक्त एकच बळ कमवलं, ते म्हणजे भावाचं बळ. आणि भावाच्या बळावरती त्यांना फलश्रुती प्राप्त झाली. कुठली फलश्रुती हो महाराज, नेमकं काय फलश्रुती त्यांना प्राप्त झाली? महाराज म्हणतात, भाव बळे विष्णू दास, नाही नाश पावत, नाही नाश पावत. जलद घेतली जलद होती, विलंबित घेतली की ठाई होती. भाव बळे विष्णुदास. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये महाराज सांगतात, भावाच्या बळावरती विष्णुदासांना पहिला फायदा झाला, पहिलं फळ मिळालं. कुठलं? नाही नाश पावत, म्हणजे विष्णुदासांचा नाश होत नाही. नाश होणे या शब्दाचा अर्थ मरण पावणे, मृत्यू होणे, नाहीच होणे. मग महाराज विष्णुदास म्हणजे नेमकं कोण? ऐका, विष्णुदास या शब्दाचा अर्थ आहे जे विष्णूचे दास ते कोण? विष्णुदास. आता आपण सगळे कोण आहेत? कोण आहेत आपण? दासच आहोत. कोणाचे? बोला बोला, कोणाचे? कोण म्हणलं? बायकोचे. विष्णूचे. हो, विष्णूचे नाम देवाचे. आपण देवाचे कोण आहेत? दासच आहोत. आता आपण म्हणतो आम्ही देवाचे दास आहेत, आम्ही देवाचे भक्त आहेत. आपण जे विष्णूचे दास ते कोण? विष्णुदास. पण मला वाटतं याही व्याख्यापेक्षा महाराज श्रेष्ठ व्याख्या अशी, विष्णू ज्यांचा दास ते खरे विष्णुदास आहेत. आपण सगळेच म्हणतो आम्ही देवाचे दास आहेत, पण देवाने म्हणावं हा माझा दास आहे, हा माझा भक्त आहे. बरोबर आहे का नाही? हरी तैशे हरीचे दास, नाही तया भय मोह चिंतास, कोणी राहते उदास बळकटकास भक्तीची. किंवा तरीच हरिदास म्हणविता असल्या घिजे, निर्वासना कीजे चित्ताधी, वैष्णवांचा दास झाला नारायण, काय त्या मिळवण असो सुखे, दास्य करी दासाचे, उणे नसाहे तयाचे, वाढले ठाईचे, भाने टाकून या धावे. असा भगवान परमात्मा ज्यांचा दास ते खरे विष्णुदास. अशा विष्णुदास, हरिदास, संत, वारकरी, वैष्णव एकच अर्थ, एकच. अशा विष्णुदासांनी काय केलं? महाराज म्हणतात भावाच्या बळावरती त्यांचा नाश होत नाही. म्हणजे आता काही जिज्ञासू मंडळी शंका घेतील, महाराज विष्णुदासांचा नाश होत नाही याचा अर्थ ते मरत नाही, त्यांचा मृत्यू होत नाही. आमच्या भुगाव मध्ये 31 वर्ष झाले सप्ताह सुरू आहे. किती वर्ष झाले? 31. आणि आतापर्यंत आम्ही बरेच गाथ्याची ज्ञानेश्वरीचं पारायण केली,
तुमच्यासारखे कित्येक तरी महाराज आम्ही आतापर्यंत मध्ये उघडून पेले. बरेच महाराज लोक आम्ही वाट लावले. बर, आम्ही मोठ्या मोठ्या विद्वानांची कीर्तन ऐकली. संत प्रमाण आम्हाला माहितीये. ज्ञानोबा ज्ञानेश्वरी मध्ये म्हणतात, उपजेते नाशे नाशिले पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा शरीर जात आघवे, नाशिवंतची स्वभावे म्हणून तुवा झुंजावे पंडू कुमारा, देहाची गावा आलिया जन्म मृत्यूच्या सोहळिया, ना म्हणू नये धनंजया जिया परी. किंवा आद्य शंकराचार्य म्हणतात, पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शेनम. किंवा गीताकार म्हणतात, जातस्य हि ध्रुवम जन्म मृतस्य च. जो जो जन्माला आला त्याचा नाश होतो. किंवा तुकोबाराय म्हणतात, किती वेळा जन्म यावे किंवा नाशिवंत देह